साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99वे आज 1 जानेवारीपासून होतं आहे आणि या साहित्य संमेलनाची सर्व तयारी ही साताऱ्यामध्ये जय्यत तयारी सुरू आहे. या साहित्य संमेलनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर हे होणारं पहिलं साहित्य संमेलन आहे. त्यामुळं त्याला एक वेगळं महत्त्व या साहित्य संमेलनाला आहे आणि हे दुसरं म्हणजे शतकपूर्व साहित्य संमेलन आहे. आणि आपला प्रयत्न हाच आहे की या साहित्य संमेलनातनं काहीतरी वेगळं करावं. म्हणजे साहित्य संमेलन सगळीकडे होतात, पण साताऱ्याच्या ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण असलं पाहिजे जे पुढं ज्याची चर्चा ही साहित्य क्षेत्रात आणि मराठी साहित्य परिषदमध्ये होत राहील त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहे. 1 जानेवारीपासनं हे साहित्य संमेलन आता आपलं होते. 1 ते 4 जानेवारी साहित्य संमेलन आहे. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 दिवसात आहे ना. नेहमी 3 दिवस असतं साहित्य संमेलन, पण आपल्या इथं 4 दिवसाचं हे करतो आहे. बाकी तयारी आपली जे बाहेरनं साहित्यप्रेमी साहित्यिक वगैरे जे येणार आहेत ह्या सगळ्यांचं इथं योग्य नियोजन, त्यांची कुठेही गैरसोय होणार नाही, त्यांना कुठेही अडचणी येणार नाहीत म्हणून आपण पूर्ण तयारी करतो आहे. तशा पद्धतीनं आपल्या सगळी जी काही स्वागत करण्यासाठी जे काही आपले सर्व वेगवेगळे टीम ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या स्वयंसेवकांच्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं आपण उद्घाटन जे आहे ते करणार आहे. त्याच्यानंतर अजितदादा उपमुख्यमंत्री पण येणार आहेत, एकनाथ शिंदेसाहेब पण याला येणार आहेत. या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद, चर्चा, कविकट्टा, लहान मुलांच्या ह्याच्यावर सगळ्या गोष्टी आहेतच. पण यावेळेला आपण नाटक हे पहिल्यांदा साहित्य संमेलनामध्ये अनेक वर्षानंतर नाटक याच्यामध्ये ठेवलं आहे. आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी पण समारोपाला पण आपण अतिशय चांगले कार्यक्रम घेतलेत. मनोरंजनाचे हास्य जत्रेचा कार्यक्रम याच्यामध्ये आहे. फोक आख्यान हा कार्यक्रम एक फार चांगला कार्यक्रम शुक्रवारी शेवटच्या दिवशी जो आहे तो आपण समारोपाच्या दिवशी घेतला आहे. अशा अनेक वेगवेगळे हे केलं. त्यामुळं माझी स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्यासुद्धा मराठीवर प्रेम करणाऱ्या आणि साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांचं म्हणजे रसिकता आहे त्यांनी सातारला यावं. मी सातारकरांच्या वतीनं सर्वांना मनापासून निमंत्रण देतो की इथं येऊन आमचं जे आहे ते हे साहित्य संमेलन जे आहे ते यशस्वी करावं. कारण आम्ही तयारी सगळी करू शकतो, पण शेवटी उपस्थिती जी आहे म्हणजे साहित्यप्रेमी जेवढे जास्तीत जास्त येऊन उपस्थिती लावतील किंवा या साहित्य संमेलनाला हजेरी लावतील तेवढं हे साहित्य संमेलन यशस्वी होणार आहे. तेव्हा परत एकदा मी सातारकरांच्या वतीनं सर्व साहित्यप्रेमी साहित्यिक लेखक कलाकार सगळ्यांना या साहित्य संमेलनाला यावं ही विनम्रपणे सगळ्यांना निमंत्रण देतो. बाबा, यामध्ये सर्वच पक्षातील निमंत्रण मिळणार हे सगळ्यांना आपण जिल्ह्यातील तर आपले सगळेच राजकीय हे आहेत. त्याचबरोबर मी जसं सांगितलं की आपण एक दिवस उद्घाटन CM साहेबांच्या हस्ते, दुसऱ्या दिवशी अजितदादा आहेत आणि तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मग शंभूराजे असतील पालकमंत्री, मकरंद पाटील, जयकुमार गोरे साहेब, बाकी आपले सगळे लोकप्रतिनिधी, खासदार साहेब उदयनराजे वगैरे सगळ्यांना आपण याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये आहे. महाविकास आघाडीतील काही लोक आपण आता त्यांना पण नाही, आपण त्यांना म्हणजे पत्रिका तर दिलेल्याच आहेत. आता जे पदावर आहेत त्यांचे नावं वगैरे येणार, आता जे मंत्री आहेत त्यांची नावं येणार. तर आपण पत्रिका वगैरे सगळ्यांना दिल्यात. अजून पण आपण पत्रिका सगळ्यांना देतोय, निमंत्रित करतोय. अगदी पवारसाहेब असतील, इतर पण आम्ही सगळ्यांना निमंत्रित करणार आहे. किंवा जिल्ह्यातले सुद्धा श्रीनिवास पाटील साहेब आहेत, तुमचे शशिकांत शिंदे साहेब आहेत, या सगळ्यांना आम्ही निमंत्रित करणार आहे. हे काय माझा म्हणजे मला सगळ्यांना सांगितलं की हा काय माझा एकट्याचा कार्यक्रम नाही, हा आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम आहे. हा सातारचा पण नाही नुसतं सातारा शहर किंवा नुसतं माझं, मी अनेक वेळा बोललो आहे की जिल्ह्याचं नाव होणार आहे. साहित्य संमेलन हे जिल्ह्याच्या नियोजन आपलं आहे
हे काही नुसतं सातारमध्ये होतं म्हणजे सातारकरांचे असं नाही, संपूर्ण जिल्ह्यानं यात सहभाग व्हावं, सगळेजण याचा भाग आहात ही नक्कीच मी सांगू इच्छितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.